नागपूर शहर पोलीस दलात आणखी एका पोलीस स्टेशनची भर पडली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे उद्घाटन केले। नागपुरातील कायदा व सुव्यवस्था अजून चोख करण्यासाठी आणखी एका पोलीस स्टेशनची भर नागपूर शहरात पडली आहे। भांडेवाडी पोलीस स्टेशनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या कार्याचे कौतुक केले। पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णा खोपडेजी या ठिकाणी उपस्थित, सत्तापक्ष नेते नरेंद्रजी बोरकर, सर्व सन्मान्य नगरसेवक, नागपूरचे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, उपायुक्त, सर्वच वरिष्ठ अधिकारी, या पोलीस स्टेशनचे इंचार्ज PI, इथला संपूर्ण स्टाफ आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज नव्याने तयार केलेल्या भांडेवाडी पोलीस स्टेशनचं आपण उद्घाटन केलं आहे। सध्या जी काही जागा अवेलेबल होती त्या ठिकाणी हे पोलीस स्टेशन तयार झालं आहे, पण लवकरच नवीन जागी चांगलं प्रशस्त अशा प्रकारचं एक पोलीस स्टेशन हे आपण तयार करू। पूर्व नागपुरातील पोलिसिंग भांडेवाडी पोलीस स्टेशनमुळे आणखी सक्षम होईल असे फडणवीस म्हणाले। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, झोनचे उपायुक्त आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते। पूर्व नागपुरातील नागरिकांना भांडेवाडी पोलीस स्टेशन मधून योग्य न्याय मिळावा अशी सूचना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना केली। आणि कृष्णा भाऊंनी पाठपुरावा करून अनेक नवीन पोलीस स्टेशन्स या पूर्व नागपूरमध्ये देखील तयार करून घेतले, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था असेल किंवा ट्रॅफिकचं मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टींना एक चांगल्या पद्धतीची दिशा प्राप्त झालेली आहे। आणि मला विश्वास आहे की नागपूर पोलीस जी वेगवेगळी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा सामना करत अतिशय उत्तम काम करेल। विशेषतः ऑपरेशन थंडर जे नागपूर पोलिसांनी हातामध्ये घेतलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे, पण ते एक ऑपरेशन म्हणून आपल्याला चालणार नाही, कारण सगळ्याच शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा सुळसुळाट हा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो आत्ताच जर आपण रोखला तरच तो रोखू शकेल, नाहीतर नंतर तो अधिक फोफावेल। तर मला असं वाटतं की ऑपरेशन थंडर जे आहे ही सातत्यपूर्ण अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करून आणि त्याच्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या KRAचा भाग म्हणून हे ड्रग्सच्या विरुद्धची आपली जी काही लढाई आहे ती लढाई आपण ठेवली पाहिजे। पण मला असं वाटतं की आत्तापर्यंत केलेली कामगिरी ही चांगली आहे, त्याबद्दल मी आयुक्त आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि भांडेवाडीमध्ये हे नवे पोलीस स्टेशन सुरू झाल्यानंतर लोकांना अधिक सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हे पोलीस स्टेशन लोकाभिमुखतेनं काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते, चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।